नमस्कार मंडळी. तर साजूक तूप म्हटलं तर प्रत्येकजण घरच्या घरी हे तूप तयार करतं, पण आपल्या साजूक तुपाला हे असं कणीदार टेक्स्चर किंवा रवाळ टेक्स्चर येत नाही, असं बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेन असते. असं का बरं होत असेल? तर असं रवाळ टेक्स्चर येण्याकरता आपण एक ट्रिक वापरणार आहोत. आणि बरेच जण म्हणतात मी तूप बनवते पण त्यात बेरी खूप निघते, यावर आपली काय चूक होते तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात मी बनवलेलं जे साजूक तूप आहे ते अगदी रवेदार आहे, रवाळ आहे, अगदी कणीदार आहे. तुम्ही बघू शकतात अगदी बोटावरही मी तुम्हाला तूप घेऊन दाखवलेलं आहे. तर इतकं छान कणीदार आणि रवाळ तूप कसं तयार करता येईल त्यासाठी अगदी आजी पणजीच्या काळातील एक पारंपरिक पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, तुम्ही कधीच तक्रार करणार नाही मी बनवलेलं तूप हे रवाळ येत नाही असं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण जी साय साठवतो ती स्टीलच्या भांड्यातच साठवायची किंवा काचेच्या भांड्यातच साठवायची. आणि पहिल्या दिवसाची साय टाकली की त्यामध्ये लगेच 2 ते 3 चमचे दही किंवा ताक टाकायचे विरजण म्हणून. पहिल्या दिवशी साय टाकली त्याच्यातच आपल्याला विरजण टाकायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस साय टाकली की व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे. यामुळे काय होतं, आपण जेव्हा नवीन साय टाकतो त्यालाही विरजण लागतं, म्हणून ही काळजी तुम्ही नक्की घ्यायची आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवत राहायचं आहे रोजच. झाकण आठवणीने ठेवत जा, ज्यामुळे इतर वस्तूंचा वास या सायला लागणार नाही. तर इथे आता माझ्याकडे 10 ते 15 दिवसाची साय आहे जमा झालेली. 2 भांड्यात साठवलेली आहे मी, कारण परत परत आपल्याला लोणी काढायला वेळ नसतो, कामंही असतात आपले बरेचसे. त्यामुळे मी 10 ते 15 दिवसातच साईपासून लोणी काढते. तर प्रत्येक वेळेस झाकूनच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. आणि आता फ्रीजमधून काढून फक्त 1.5 ते 2 तास झालेले आहेत. खूप जास्त कोमटही नाही झालेलं हे मिश्रण, थोडंसं गारच आहे. तर आता हे दोन्ही पातेले मी एका साईडला ठेवते. आणि आता पुढची गोष्ट म्हणजे आपण ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये ताक बनवणार असतो, लोणी काढणार असतो, ते भांडं जरा खोलगट घ्यायचं आणि मोठं घ्यायचं, जरा पसरट. तर इथे मी पातेलं घेतलं स्टीलचं, स्वच्छ धुवून घेतलं आधी आणि त्यामध्ये साय टाकून घेतली दोन्ही पातेल्यामधली. आणि हे जे पातेलं घेतलं आहे आपण मोठं, ते जरा जाडबुडाचंच घ्या, कारण आपण त्याच्यातच लोणी कढवणार आहोत. आणि आता या भांड्यांमध्ये जी थोडीफार साय राहिलेली असेल तीही काढून घ्यायची आहे. अगदी पहिल्या दिवसापासून विरजण टाकलं की साय कुबट वास मारत नाही किंवा ताकही कडवट होत नाही, अगदी व्यवस्थित ताक राहतं, जे ताक आपण कढीसाठी किंवा पिण्यासाठीही वापरू शकतो. इतकं छान हे घरचं ताक तयार होतं. त्यामुळे पहिल्या दिवशीच साय टाकली की त्यामध्ये विरजण टाकायला विसरू नका. पळीने थोडंसं मिक्स करून घेतलं आहे, पातेल्यात थोडं पाणी टाकून तेही पाणी टाकून घेतलं आहे. आणि आता यापुढे ही साय मिक्स करण्यासाठी तुम्ही अशी पळी किंवा झाऱ्याही वापरू शकतात, किंवा तुमच्याकडे जर अगदी लहान साधं असं विस्कर असेल तेही तुम्ही वापरू शकता. तर इथे आता पातेल्यात टाकून घेतलेली जी साय आहे ती विस्करने अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेते मी. मिक्सरच्या भांड्यात ताक करायचं म्हटलं की भांडं हे चिकट होतं आणि अगदी थोडं थोडंच आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकून हे ताक करता येतं. पण अशा प्रकारे आपण एखाद्या मोठ्या पातेल्यात जर ते मिक्स करत राहिलं की अगदी पटकन ताक तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटात अगदी पातळसर असं हे मिश्रण तयार झालं आहे. सुरुवातीला पातळ वाटतं आपल्याला, त्यानंतर परत 2 ते 3 मिनिट हे अशा प्रकारेच मिक्स करत राहायचं आहे. तर इथे तुम्ही आता बघू शकता थोडी थोडी लोणी अगदी वरती यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही हवं तर 2 ते 3 ग्लास पाणीही टाकू शकतात. तर इथे बघा अगदी मस्त असे लोण्याचे छोटे छोटे गोळे तयार व्हायला सुरुवात झाली आहे. अजून फक्त 1 मिनिट आपल्याला मिक्स करायचं आहे. मी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी फक्त 3 ते 4 मिनटात ही लोणी काढलेली आहे. अगदी व्यवस्थित असं घुसळत राहायचं आहे. तुमच्याकडे एखादी लाकडी रवी असेल तीही वापरू शकतात. तर इथे थोडंसं मिक्स करायचं राहिलं आहे. त्याच्या आधीच मी 1 ते 2 ग्लास माठातलं पाणी टाकलं आहे. फ्रीजमधल्या पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. तर इथे 2 ग्लास पाणी टाकून परत फक्त अर्धा मिनिट मी हे मिक्स करते. तर इथे आता पाणी टाकून झाल्यावर तुम्ही बघू शकतात लोणी मस्त असं ताकाच्या वरती तरंगायला सुरुवात झाली आहे. आणि अशा प्रकारे जर आपण लोणी काढलं की ताक वगैरे अजिबात वाया जात नाही किंवा लोणी वाया जात नाही. प्रत्येक लोणीचा थेंब थेंब आपण
तुपासाठी वापरू शकतो. तर इथे मस्त असं लोण्याचा गोळा तयार झाला आहे. आता त्या लोण्याच्या खाली जे ताक आहे ते मी एका मोठ्या भांड्यात ओतून घेते. तुम्ही बघू शकतात अगदी मलईदार घट्टसर असं हे ताक तयार झालं आहे. तर पातेल्यात ओतून घेतलं. हे ताक तुम्ही कढीसाठी वापरू शकतात किंवा लहान मुलांनाही प्यायला देऊ शकतात. लहान मुलं तर अगदी आवडीने ताक पितात. आणि लगेच बनवून प्यायचं असेल तर गूळ किंवा साखर टाकायचीही गरज पडत नाही. तर इथे मोठ्या भांड्यात मी सर्व ताक ओतून घेतलेलं आहे. असं विकत ताक आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी अगदी छान असं ताक बनवू शकतो आणि ते पिऊ शकतो. तर इथे आता पातेल्यात फक्त लोणी राहिलेले आहे. परत त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि विस्करने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व लोणी अगदी व्यवस्थित असं स्वच्छ होईल, धुतलं जाईल. हे लोणी आपण 3 ते 4 वेळेस मस्त स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की आपण जेव्हा तूप कढवतो तेव्हा तळाखाली जी बेरी असते ती अगदी कमी प्रमाणात तयार होते. म्हणून लोणी धुवायला कंटाळा करायचा आणि अगदी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात मी परत पाणी टाकलेलं आहे आणि परत लोणी व्यवस्थित धुवून घेतलं आहे. अजूनही मला थोडंसं लोणी व्यवस्थित धुतलं गेलं नाही असं वाटतंय. तर मी एक रिकामा ग्लास या पातेल्यात पाणी टाकलेलं आहे 2 ते 3 ग्लास आणि एक रिकामा ग्लास ठेवला आहे. त्यावर थोडं वजन ठेवायचं आहे. लक्षात ठेवा ग्लास ठेवताना पातेल्याच्या कडेलाच ठेवायचं आहे, लोणी थोडंसं साईडला करून. आणि हे पातेलं आता फ्रीजमध्ये 2 ते 3 तास ठेवून द्यायचं आहे. तर इथे 2 ते 3 तासानंतर मी पातेलं काढलं आहे. लोणी अगदी छान घट्टसर झालं आहे. ग्लास अलगद काढून घ्यायचा आहे. ग्लासला थोडीफार जी लोणी लागलेली असेल ती आपण नंतर काढून घेऊ शकतो. त्यासाठी मी सोपी अशी ट्रिक सांगणार आहे पुढे. आणि जर आपण यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकलं तरीही ग्लासला लागलेली जी लोणी आहे ती निघू शकते, पण ती थोडीशी वितळते. त्यामुळे मी तसं नाही केलेलं. तर इथे मी आता लोण्यामध्ये जे पाणी टाकलेलं होतं ते परत काढून घेते आणि परत अजून पाणी टाकून तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ असं पाणी येतं आहे लोण्यामधून. तर असं समजायचं की लोणी अगदी स्वच्छ असं धुतलं गेलं आहे. 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि आता हे पातेलं गॅसवर ठेवलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पळीने मिक्स करत राहायचं आहे. सुरुवातीला पातेल्यातली साय काढायला जी पळी वापरली होती तीच पळी मी इथे वापरलेली आहे. खूप जास्त भांड्यांचा पसाराही आपल्याला करायचा नाही आहे. ज्या विस्करने मिक्स केलं आहे सर्व मिश्रण तेही आता यामध्ये बुडवून घेतलेलं आहे मी. विस्कर पूर्ण स्वच्छ झाला आहे. आणि इथे आता जो ग्लास होता लोणीमध्ये ठेवलेला मी त्यावरही अशा प्रकारे गरम झालेलं जे लोणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे लोणी मिक्स करत राहायचं आहे. कारण लोण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला ते मिक्स करतच राहायचं आहे. कारण हे लोणी उकळायच्या आधी ओतू जाऊ शकतं, बुडबुडे येतात त्याला खूप. त्यामुळे मिक्स करत राहायचं आहे. अगदी लक्ष देऊन आपल्याला तूप बनवायचं आहे, नाहीतर हे ओतू जाऊ शकतं. तर इथे आता मस्त अशी उकळी फुटायला सुरुवात झाली आहे लोण्याला. आता यापुढे पळीने मिक्स नाही केलं तरी चालेल. तर इथे आता परत 2 ते 3 मिनिट ही लोणी छान उकळलेली आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असं तूप थोडं थोडं दिसायला सुरुवात झालेली आहे. तूप तयार व्हायला आता खूप काही वेळ नाही लागणार. अगदी पूर्ण तुपाची प्रोसेस म्हटली तर 7 ते 8 मिनिटात तूप तयार होतं. तर इथे आता थोडं तूप दिसायला लागलं की त्यानंतर 4 ते 5 तुळशीची पानं घ्यायची, आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर या तुपात टाकून घ्यायचे. यामुळे तुपाला अगदी छान असा सुगंध येतो आणि तूप सात्विकही तयार होतं. त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकून घ्यायच्या आहेत. लवंगांमुळे हे जे तूप आहे ते कुबट वास मारत नाही. कितीही दिवस राहू द्या तूप अगदी व्यवस्थित राहतं. कडवट किंवा कुबट असा वास येत नाही, बुरशी येत नाही. म्हणून या 2 वस्तू तुम्ही नक्की टाकायच्या आहेत. बरेच जण या स्टेजला मिठाचे खडे टाकतात, जाड मिठाचे. पण याखाली जी बेरी असते ती मी वापरते नेहमी. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ही बेरी आवडते. थोडीशी साखर, काजू, बदाम टाकून गरम केली की छान लागते. किंवा या राहिलेल्या बेरीचे मी पराठेही करते. पराठे तर अप्रतिम लागतात. तुम्हाला जर बेरीपासून पराठे कसे करायचे ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी ती ही रेसिपी तुमच्याशी शेअर करेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पळीने. आणि हे तुळशीचे पानं आता या तुपामध्ये अगदी छान कुरकुरीत होतील जोपर्यंत तूप तयार होत नाही तोपर्यंत.
तर इथे आता अगदी छोटे छोटे असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच मैत्रिणी काय करतात, या स्टेजला गॅस बंद करतात, पण असं न करता परत 1 ते 2 मिनिट आपल्याला हे तूप छान कडवून घ्यायचं आहे. तळाला जी बेरी असते ती थोडीशी ब्राऊन रंगाची होऊ द्यायची, जास्तही काळपट करायची नाही आपल्याला, कारण ती बेरी आपण यूज करणार आहोत. बेरीमध्ये खूप असे पोषक घटक असतात, त्यामुळे ही खाली जी बेरी येते ती कधीच फेकून देऊ नका. तुम्ही नक्की तुमच्या आहारात या बेरीचा समावेश करा. तर आता भरपूर असे बबल्स बारीक बारीक यायला लागले आहेत. खाली तळाला जी बेरी आहे तीही थोडीशी रंग बदलून ब्राऊन कलरची होत आलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, तूप मस्त असं तयार झालं आहे. तर आता इथे मी गॅस बंद केला आहे, कारण पातेलं हे जाड बुडाचं आहे. तूप कढवण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढेही चालू राहणार आहे 4 ते 5 मिनिट. तर इथे तुम्ही बघू शकतात गॅस बंद केला आहे तरी पातेल्यातलं जे तूप आहे ते उकळतं आहे, कारण पातेल्याचं पूड जाड आहे. तर इथे बघा बेरी अगदी ब्राऊन रंगाची झालेली आहे. तोपर्यंत मी हे तूप कढवून घेतलेलं आहे. आणि आता हे तूप थोडंसं 5 ते 10 मिनिट फक्त गार होऊ द्यायचं आहे. जास्तही गार करायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला यापासून अगदी रवाळ असं तूप करायचं आहे. आणि ज्या बरणीत आपण तूप टाकणार आहोत ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची धुवून, आणि काचेचीच बरणी शक्यतो वापरा. इथे मी आता गाळण्यासाठी चहाची गाळणी यूज केली आहे. तुमच्याकडे जर खास तुपासाठी गाळणी असेल ती तुम्ही वापरू शकतात. तर इथे आता स्टीलच्या गाळणीनेच तूप गाळायचं आहे नेहमी, आणि नेहमी तूप गाळूनच बरणीत भरायचं आहे. प्लॅस्टिकची गाळणी अजिबात वापरू नका, कारण अगदी कडकडीत असं तूप प्लॅस्टिकवर पडलं की प्लॅस्टिकची गाळणी लगेच ते. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी गरमागरम तूप मी बरणीत भरलेलं आहे. फक्त 5 ते 10 मिनिट गार करून घेतलं आहे. ही अगदी जुनी पद्धत आहे रवाळ तूप बनवण्याची. तर गरम तूप काचेच्या बरणीत भरल्यावर तुम्हाला असं वाटेल बरणी फुटेल, पण अजिबात काही होत नाही. सर्व तूप मी गाळून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेच गरम तुपाला झाकण बंद करायचं आहे, झाकण टाईट लावायचं आहे. आणि ही बरणी आता 2 दिवस साईडला ठेवायची. या बरणीला अजिबात उघडायचं नाही. आणि बघा तुम्ही पातेल्यात अगदी थोडीशी अशी बेरी शिल्लक राहिलेली आहे, कारण आपण लोणी अगदी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे. ही बेरी मी आता पराठ्यांसाठी वापरणार आहे. आमच्या घरात सगळ्यांनाच पराठे खूप आवडतात बेरीचे. आणि यामध्ये जे थोडंफार तूप राहिलेलं असेल ते अशा प्रकारे तुम्ही आपण चपातीसाठी जे तेल वापरतो त्या वाटीत निथळून घेऊ शकतात. ते तूपही आपण वापरू शकतो. आणि बेरी अगदी छान अशी निथळून घ्यायची आहे. तर इथे आता 2 दिवसानंतर मी तुम्हाला बरणी दाखवते तुपाची. उघडलेलीच नव्हती मी अजिबात, तर तुमच्यासमोरच बरणी उघडते. आणि चमच्याने आता मी तुम्हाला तुपाचं टेक्स्चर दाखवते. इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान रवेदार कणीदार रवाळ असं तूप तयार झालं आहे. अगदी पूर्वीपासून ही पद्धत वापरली जाते. काचेच्या बरणीत तूप गरमागरम ओतलं की लगेच झाकण बंद करायचं. यामुळे तूप अगदी छान रवेदार येतं आणि चव तर तुम्ही बघाल अप्रतिम लागते, कारण आपण त्यामध्ये तुळशीचे पानं आणि लवंगा टाकलेले आहेत. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जराही कुठे आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.